ते म्हणतात ना, आपल्या माघारी लोक काय करतात याचं काही सांगता येत नाही. मी फक्त 2 मिनिटे दुर्लक्ष केलं आणि यांचं काही बाडबिस्तांग चालू. अरे पण यांच्या कुस्तीत शेवटी असं काही होईल असं खरंच वाटलं नव्हतं. तर नमस्कार मंडळी, मी यवतमाळचा आधी. सकाळी सकाळी छोट्या भावानं उठवलं, त्याला बोलत होतो तेवढ्या त्या दोघांनी बोलावलं, म्हणी चल फिरायला. मी पण म्हणलं तुम बोलो और हम ना आहे, ऐसा होऊ शकतं. पण जर माझा मूड नसला तर, पण आज आहे त्यामुळे चला. आता जे पण नवीन गाडी चालवायला शिकले त्यांना रस्ता मोकळा दिसला की गाडी हातात पाहिजे. तसा माझा हा लहाना भाऊ, याला गाडी दिली होती आता गर्दीच्या ठिकाणी मी घेतली. पण 1 मिनिट हम कुछ करने जाए और वो बिना अडचण के पूरा हो जाए, ये तो मजा नाही आएगा ना. काय नाही हो, गाडी घेऊन वापस बोलावलंय. पण आधी म्हणतात मले हम नाही सुधरेंगे. गाडी नसली तर काय झालं, आमच्या टीम मध्ये नवीन मेंबरचं ऍडमिशन करून निघालो पैदलच. तसं पैदल जायला काही अडचण नाही, पण हे असे काम करतात त्यामुळे एकाने यांची भांडण पाहून गाडी थांबवली. मग आम्ही ते थांबवणाऱ्याच्याच गाडीवर बसून आलो गावात. गावाच्या रस्त्यावर फिरत असताना काहीतरी दिसलं. मग काय, आम्ही होत होतो बोर. केलं की मग आलतू फालतू उचापत्या. आता माझं वालं बघा, माझं वालं थोडं नॉर्मल होतं बरं का, पण यांचं बघा झापूक झुपूक झापूक झुपूक. पण थोड्याच वेळात मजाक मस्तीत आमच्यासोबत काही असं होणार होतं याचा आम्हाला अंदाजही नव्हता. फक्त मजाक मस्तीमध्ये आम्ही बाजूलाच असलेल्या एका माळावरती गेलो आणि पुढे जे झालं ते पुढच्या व्लॉग मध्ये.